पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ही बोट बांधूनच आम्ही या निवडणुकीला सामोरं गेलो. अर्थातच ही निवडणूक लढवत असताना सर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय चंद्रदीप नरके साहेब आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाबासाहेब पाटील सोनटकर या दोघांच्या एकत्रित बांधणीतून आणि मग डॉक्टर जयंत पाटील असतील, आम्ही सगळी मंडळी असतील, या सगळ्या बैठकावरून या पत्र अतिशय शिस्तबद्ध नियोजन पद्धतीने आम्ही या निवडणुकीला सामोरं गेलो होतो. या निवडणुकांना सामोरं जात असताना जिल्ह्याचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर साहेब, या विभागाचे आमदार निलेशजी माने साहेब, तसेच या विभागाचे माजी आमदार आदरणीय सत्यजित आबा पाटील यांचं विशेष सहकार्य या संपूर्ण पंचायत समितीच्या आता ज्या पद्धतीनं आमचे तालुका प्रमुख अरुण पाटील बोलले किंवा आमचे सहकारी मित्र आदरणीय डॉक्टर जयंत पाटील साहेब बोलले, त्या पद्धतीनं पन्हाळा पंचायत समितीचा कारभार हा पारदर्शक पद्धतीने, त्याचबरोबर सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वांच्या सूचनांचं स्वागत करून केला जाईल ही ग्वाही आम्ही सर्वच मंडळी आज या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण असेल, आरोग्य असेल, मूलभूत सोयी सुविधा असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये माननीय आमदार चंद्रदीप नरके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या राज्याचं नेतृत्व जे करतात ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आदरणीय मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार वहिनी साहेब, ह्या सगळ्यांचं सहकार्य घेत पन्हाळा तालुक्याला एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर राज्यात आणि देशामध्ये कशी पुन्हा एकदा दिशा देता येईल या सर्वांचं काम ह्या सगळ्यांना सोबत घेऊन केलं जाणार आहे, याची निश्चित आम्ही तुम्हाला खात्री देतोय. आज ज्या पद्धतीनं आम्ही सगळेजण सामोरं आलो आणि या निवडणुकीमध्ये सामोरं येत असताना ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्व नेते, सहकारी, सर्व घटकांचा आम्ही या निमित्तानं आभार मानतोय. या निमित्तानं ज्या माता भगिनींनी आम्हाला साथ दिली, ज्या हाताने आम्हाला हात दिला, आशीर्वाद दिला, ज्या अदृश्य हाताने आम्हाला साथ दिला, आशीर्वाद दिला, त्या सर्व घटकांचं आम्ही या निमित्तानं आभार मानतो. आणि विशेष करून पन्हाळा तालुक्यातील सर्व प्रसार माध्यमे यांचं देखील विशेष आम्ही आभार मानतो की त्यांनी सुद्धा निस्वार्थी भावनेने गेल्या दीड महिन्यामध्ये आमच्या लोकांच्या भावनांना वाट करून दिली आणि अशाच पद्धतीचं सहकार्य आणि मार्गदर्शन आपल्या लोकांचं सुद्धा या सगळ्यांना राहू दे ही या निमित्तानं विनंती करतो. आपण सर्वजण इथं आलात आणि आपण या निवडीसाठी सहकार्य केला, आशीर्वाद देण्यासाठी आलात, त्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी जिल्हा परिषदचे 4ही जिल्हा परिषद सदस्य या तालुक्यातील आणि पंचायत समिती सदस्य आता हात घालून या पहिल्या मिटिंगपासून उपस्थित आहेत. हे विशेष करून मला सांगायचा आनंद होतो आणि ही सगळी मंडळी आपल्या सगळ्या सूचनांचा विचार करून येणाऱ्या काळात सगळ्यांना सोबत घेऊन काम करतील अशी ग्वाही देतो.